नमस्कार मित्रांनो, मी उदय निर्वळ, युनिकॉम कम्प्युटर सेलू। हा व्हिडिओ MECIT LLC केंद्राकरिता आहे। इरा ब्राउझर रन करताना आपल्याला जो काही एरर येतो एव्हिडन्स स्टोरेजचा, त्याचे सोल्युशन या व्हिडिओमधून दिलेले आहे। तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी आपण यूजर कोणता वापरतो यासाठी आपल्याला स्टार्ट बटनच्या बाजूला सर्च बार दिसतो, त्याच्यामध्ये CMD टाईप करायचे आणि CMD कमांड प्रॉम्प्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघायचं आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटर आपण यूज करतोय, वापरतोय। हा यूजर आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कम्प्युटरमध्ये जायचं आहे, दिस PC मध्ये जायचं आहे, C ड्राईव्हमध्ये जायचं आहे, यानंतर यूजरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी बघा ॲडमिनिस्ट्रेटर यूजर मी घेतलेला आहे। या ठिकाणी याला डबल क्लिक करतोय आणि या ठिकाणी बघा आपला इरा जो आहे MKCL इरा लाईव्ह 2.0 याला आपल्याला डबल क्लिक करायचं आहे। यामध्ये कॉन्फिग नावाचं जे फोल्डर आहे याला आपल्याला रिनेम करायचं आहे। याला राईट क्लिक देऊन आपण काय करायचं आहे, रिनेम, तर याला नाव देऊ आपण ओल्ड अंडरस्कोर कॉन्फिग नाव दिलेले आहे आणि रिफ्रेश करून घ्या। त्यानंतर आपला MKCL ब्राउझर रन करायचे। रन केल्यानंतर परत आपल्याला एव्हिडन्स स्टोरेजचा एक ड्राईव्ह निवडण्यासाठी सांगेल। आपण E किंवा D ड्राईव्ह आपण निवडू शकता। या ठिकाणी मी D ला क्लिक कर। या ठिकाणी IP ॲड्रेस सिलेक्ट करून आपल्याला नेक्स्ट करून आपल्याला कन्फर्म आणि रिस्टार्ट करायचं आहे, म्हणजे आपला इराचा एव्हिडन्स स्टोरेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। धन्यवाद।